नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 39चे पार्टनरशिपचे एक्झाम्पल सोडवणार आहोत। पहिला प्रश्न प्रथम वाचून घेऊया। सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 rupees in the ratio 4:5 and bought a plot of land. After some years, they sold it at a profit of 20%. What is the profit each of them got? म्हणजे सुरेश आणि रमेश यांनी 1,44,000 रुपये 4:5 या प्रमाणामध्ये गुंतवून एक जमीन खरेदी केली। काही वर्षानंतर त्यांनी ती जमीन विकली तेव्हा त्यांना 20% नफा झाला। प्रॉफिट ऑफ 20%. व्हॉट इज द प्रॉफिट ईच ऑफ देम गॉट? तर प्रत्येकाला नफा किती झाला ते आपल्याला काढायचं आहे। सोडूया। प्रथम प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। आन्सर गिवन डाटा। या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती काय दिलेली? गिवन डाटा इन्व्हेस्टमेंट दोघांची इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे आपल्याला ₹1,44,000। ओके, पुन्हा प्रॉफिट दिलेला आहे। दे गॉट प्रॉफिट 20% आणि प्रॉफिट शेअर रेशिओ दिलेला आहे 4:5। ओके, आता प्रॉफिट शेअर रेशिओ इज 4:5 दिलेलं आहे। सपोज सुरेश got a profit 4x। सिरियल कशी दिली? सुरेश आणि रमेश। तशी मग सिरियल ही सुरेशसाठी घ्यायची, ही रमेशसाठी घ्यायची। सुरेशसाठी 4x and रमेश got profit 5x। बरोबर आहे। नाउ 4x प्लस 5x इक्वल टू काय होईल? 1,44,000 इंटू 20%, because profit is 20% on investment. Therefore 5x plus 4x 9x equal to 1 lakh। हे 2 शून्य कॅन्सल इंटू 20 असं राहील। बरोबर आहे। देअरफॉर 9 इक्वल टू 144 दोन्ही 288, हे शून्य हा शून्य। देअरफॉर
x इक्वल टू डिवायडेड बाय 9. देअरफॉर x इक्वल टू बघायचं 9 1 9, 9 त्रिक 27, 1 राहील, 9 2 18, 2 0 ॲज इट इज. एक्सची व्हॅल्यू मिळाली 3200. बरोबर. हेन्स एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता हेन्स सुरेश गॉट अ प्रॉफिट. सुरेशला किती प्रॉफिट मिळेल? आपण लिहिलेलं आहे वर 4x. एक्सची व्हॅल्यू काढली आपण, गुणाकार 32 दोन्ही 64, 64 दोन्ही 128 आणि 2 0 ॲज इट इज. बरोबर आहे. प्रॉफिट रुपीजमध्ये अँड रमेश गॉट अ प्रॉफिट इक्वल टू 5x. रमेशसाठी आपण 5x घेतलेलं आहे. 5 इंटू एक्सची व्हॅल्यू काढली आपण, इक्वल टू रुपीज 32 गुणिले 5, गुणाकार 5 गुणायचं, 0 ॲज इट इज 16. ओके. सुरेश गॉट अ प्रॉफिट आणि रमेश गॉट अ प्रॉफिट. समजलं मित्रांनो? धन्यवाद.